टप्प्याने मोजणी इयत्ता दुसरी गणित प्रकरण 7. संख्यापट्टीवर उड्या मारत मारत संख्या शिकूया. एकाच टप्प्याने उड्या मारल्या की कोणत्या संख्या येतात ते पाहूया. हा खेळ आहे टप्पा उडीचा खेळ. संख्यापट्टी म्हणजे काय? संख्यापट्टी म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या संख्या एका रांगेत मांडलेल्या असतात. प्रत्येक संख्येवरून ठराविक टप्प्याने उडी मारता येते. उडी मारताना कोणत्या संख्यांवर पाय पडतो ते लक्षात ठेवायचे. टप्पा 2 उड्यांमधील अंतर म्हणजे टप्पा. सुरुवात कोणत्या संख्येपासून उडी सुरू केली हे महत्त्वाचे. नोंद ज्या संख्यांवर उड्या मारल्या त्या लिहून ठेवायच्या. परेशच्या उड्या टप्पा 2 सुरुवात 1. परेशची माहिती उड्यांचा टप्पा 2 सुरुवात 1 या संख्येपासून. परेश दरवेळी 2 संख्या सोडून उडी मारतो. परेशने ज्या संख्यांवर उड्या मारल्या 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 या सर्व विषम संख्या आहेत. राणीच्या उड्या टप्पा 2 सुरुवात 2. राणीची माहिती उड्यांचा टप्पा 2 सुरुवात 2 या संख्येपासून. राणी दरवेळी 2 संख्या सोडून उडी मारते. राणीने ज्या संख्यांवर उड्या मारल्या 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 या सर्व समसंख्या आहेत. परेश आणि राणी फरक काय? परेश टप्पा 2 सुरुवात 1 संख्या 1, 3, 5, 7, 9 विषम संख्या. राणी टप्पा 2 सुरुवात 2 संख्या 2, 4, 6, 8, 10 समसंख्या. टप्पा सारखाच असला तरी सुरुवातीची संख्या वेगळी असल्यामुळे येणाऱ्या संख्या वेगळ्या होतात. 3च्या टप्प्याने उड्या सुरुवात 2. आता 3च्या टप्प्याने उड्या मारूया. सुरुवात 2 या संख्येपासून करायची. सुरुवात 2 पासून सुरुवात. टप्पा दरवेळी 3 जोडायचे. संख्या 2, 5, 8, 11, 14, 17, 20. संख्यापट्टीवर या संख्यांवर उड्या मारल्या 2, 5, 8, 11, 14, 17, 20. 10च्या टप्प्याची दशक उडी. 10च्या टप्प्याने उड्या मारताना फक्त दशक स्थानात बदल होतो. या उड्यांना दशक उडी म्हणतात. 10, 20, 30, 40. प्रत्येक दशक उडीत एकक स्थान तेच राहते, फक्त दशक स्थान बदलते हे लक्षात ठेवा. आज आपण काय शिकलो? संख्यापट्टी 1 ते 20 संख्या रांगेत मांडलेल्या असतात. टप्पा 2 उड्यांमधील अंतर म्हणजे टप्पा. सम व विषम सुरुवातीच्या संख्येनुसार सम किंवा विषम संख्या येतात. दशक उडी 10च्या टप्प्याने उडी म्हणजे दशक उडी.